कसं आहे ते लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आपलं जाईल त्या गळ्यातल्या सोन्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण साहेबांचे वडील रिक्षा ड्रायव्हर राजकारणामध्ये काय यावं लागेल तर इथं निधी आहेत, सरकारी योजना आहेत, महिला सुरक्षित नाही आहे, कुठेच सुरक्षित नाही आहे. त्या सोन्यासारख्या लोकांनीच आम्हाला सोन्यासारखे केले. पण एवढं यश मिळालेलं असताना राजकारणात काय यायचंय? अशात जेव्हा आम्ही घरात बसलो ना अक्षरशः आम्हाला रडायला यायला लागले. अंगणवाडी आहेत बरोबर, यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे. हो, म्हणून सोनाली सावंत, राहुल सावंत कुणाकडे बघतायत, कुठल्या पक्षाकडे बघतायत? तर आम्ही स्वतः आमच्या गाडीत तेल घालून जाणार हे मात्र नक्की. भादोले मतदारसंघ का निवडला? म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांनी जवानांबद्दल प्रचंड प्रेम आहे. तुम्ही येणं कुठंतरी 10%, 20% कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवणं याच्या आधारे प्रशासनाला ही थोडीशी त्या गोष्टीचा दबाव किंवा भीती राहील म्हणताना हे सगळ्या गोष्टी गाड्या गोड सगळेजणच कमवतात. राजकारणाकडे बघण्याचा की पैसे मिळवणे हा उद्देश आपला तिथे जाऊन नक्कीच नाही आहे. व्यक्तिगत आयुष्यामध्ये राहुल सावंत कसे आहेत? आम्ही बँकेतला पैसा दिसत नाही कोणाला, पण अंगावर घातलेलं सोनं दिसतं. अख्खा महाराष्ट्र हा भादोले गावाला ओळखणार आहे, भादोले मतदारसंघाला ओळखणार आहे. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन सुरू आहे आणि रोज मी वेगवेगळ्या प्रभागात जातो, लोकांची मतं घेतो, लोकांच्या अपेक्षा काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता मला थोडासा कंटाळा आलेला आहे आणि म्हणून मला थोडी उसंत पाहिजे, म्हणून मी आलो आहे पुणे बेंगलोर महामार्गावर. आता तुम्ही म्हणाल पुणे बेंगलोर महामार्गावर याला कसली उसंत मिळणार आहे? तर पुणे बेंगलोर महामार्गावरच्या किनी गावच्या हद्दीमध्ये मी सध्या आहे. इथं मी आलो आहे हॉटेल 712मध्ये. हॉटेल 712च्या संचालिका सोनाली सावंत यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. त्यांचा प्रवास मी समजून घेणार आहे, व्यवसायातला त्यांचा संघर्ष, त्यांचं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. आणि मी इथं थोडासा गारवासुद्धा घेणार आहे, थोडा वेळ शांतपणे बसून त्यांचा प्रवास समजून घेणार आहे. हॉटेल व्यवसाय हा अत्यंत संघर्षानं उभा करायचा असतो. त्याला बऱ्याच अडचणी असतात, स्पर्धा असतात, गुणवत्ता टिकवून ठेवायची असते. कामगारांच्या बरोबरचा, इतर सगळ्यांच्या बरोबरचा, व्यवसायातल्या इतर घटकांचा बरोबरचा समन्वय अतिशय व्यवस्थित राखावा लागतो. तो कसा राखला जातो या सगळ्याची माहिती मी त्यांच्याकडून घेणार आहे. आत्ता सोनाली मॅडमला मी सांगितलं मी तुमच्याकडे येतो आहे, त्यांनीही वेळ काढलेला आहे. आपण जाऊया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. आलेत की मॅडम? मला वाटते मॅडम आहेत. आपण थेट जाऊया आणि आपण आजूबाजूलाही बघू शकता. हॉटेल 712मध्ये आल्यानंतर एक जे ग्रामीण संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती आजूबाजूला सगळीकडे दिसते. म्हणजे इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं. इथं आपल्याला बैलगाडी दिसते, आपल्याला झाडं दिसतात, आपल्याला गवे दिसतात, गायी दिसतात. आणि या सगळ्याचा आस्वाद घेत जेव्हा आपण आत जातो आणि जेवणावर ताव मारतो तेव्हा आपल्याला असं खरंखुरं वाटतं की मी खऱ्याखुऱ्या खेड्यात आलेलो आहे. आणि मी आता खऱ्याखुऱ्या खेड्यात जाणार आहे आणि सोनाली सावंत यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि समजून घेणार आहे त्यांचा प्रवास. या मॅडम, नमस्कार. 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 कसं काय चाललंय? मस्त, छान, निवांत. आज जाऊन म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया, तुमचा वेळ घेऊया आणि म्हणून म्हटलं आता थेटच जाऊ. नक्कीच नक्कीच या. चालेल. सोनाली सावंत यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आणि माझ्यासमोर सध्या जे व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही पाहिलेलंच आहे. माझ्यासोबत सध्या आहेत 712 उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा सोनाली सावंत. मनापासून स्वागत करतो मी. धन्यवाद. मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे, खुलेआम गप्पा मारणार आहे. खुलेपणानं तुम्ही बोलावत अशी पहिल्यांदा मी इच्छा व्यक्त करतो. नक्कीच. मी तुमच्या बालपणापासून सुरुवात करेन. आज 712 हॉटेलचं महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये नाव आहे. हो. रील्स व्हायरल होत आहेत, लोक जेवायला येतात आणि तुमच्याबद्दल कोल्हापूरची आहार संस्कृती तुम्ही टिकवून ठेवलीत त्याबद्दल तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. लोक येतात आणि तुम्ही तितक्याच स्वाभिमानानं, नम्रतेनं हा सगळा डोलारा उभा केलेला आहे. याच्याबद्दल पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो. मी चर्चेला सुरुवात करतो. तुमचा प्रवास जिथून सुरुवात झाला तिथून मी या सगळ्या गोष्टींची सुरुवात करण्यापेक्षा तुमच्या बालपणाकडे जाणं मला आवडेल. सोनाली सावंत यांचं बालपण कसं आहे? सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये मरवडे म्हणून एक छोटंसं गाव आहे माझं. तर माझं शिक्षण तिथे झालं 10वी पर्यंत. त्यानंतर मग 11वी 12वी माझं मंगळवेढा तालुक्यामध्ये कॉलेज झालं. आणि माझी घरची परिस्थिती बेताची, एका सर्वसाधारण कुटुंबामधून आहे मी. वडील शेतकरी, म्हणजे अगोदर ते आर्मीमध्ये होते, पण जसं मला कळतंय माझ्या जन्माच्या वेळेला ते रिटायर झालेले होते. हो, एक आर्मी मॅन आहेत माझे वडील. तर एका सर्वसाधारण कुटुंबामधून आहे मी. हा, आम्ही 5 भावंडे, 2 भाऊ, 3 बहिणी आणि माझे आई वडील, असं आमचं 7 लोकांचं कुटुंब. हां,
शिक्षण आणि महाविद्यालयीन आयुष्य इकडे मला जायचं आहे, कारण माणसाच्या जडणघडणीमधले अत्यंत महत्त्वाच्या टप्पे ते असतात. माणसाचं शिक्षण म्हणजे शिक्षण संस्था आणि समाज संस्था या दोन गोष्टी माणसाला घडवत असतात. शिक्षण आणि तुमचं महाविद्यालयीन जो कार्यकाल होता तो कसा होता, कसं त्या काळात? आता माझं शिक्षण झालं, आता लग्नाला 15 वर्ष झाली आणि मग आता शाळा कॉलेज सोडून म्हणलं तर ऍक्च्युली मी 12वीची परीक्षा ही लग्नानंतर दिली. म्हणजे त्या गोष्टीला 12वी पर्यंत शिक्षण तुमचं होतं? हो हो हो. आणि मग 12वी मी शिकत असतानाच माझं लग्न झालं. फक्त एक्झाम मी 1 महिना लग्नाच्या 1 महिन्यानंतर दिली. पण जे काही माझं 10वी पर्यंत शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये झालेलं आहे. हा, त्यावेळेस इंग्लिश मीडियम किंवा ते सेमी इंग्लिश वगैरे असला काही प्रकार नव्हता. फक्त इंग्लिश हे एकच पुस्तक होतं. त्यामुळे आम्ही प्युअर मराठी मधून शिकलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. हा, आणि मग त्यानंतर 11वी 12वी हे मी आर्ट साईडने घेतलं. अशी काही मी फार अति हुशार नव्हते. हा, आर्ट साईडनं मी घेऊन ते पूर्ण केलं. कला शाखेचे लोक हुशार असतात आणि तुम्ही ते सिद्ध केलंय आता. नक्कीच नक्कीच नक्कीच. अच्छा, मी थोडं पुढे जाईन. तुमचं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर पुढचा टप्पा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या लग्नाचा. बरोबर. राहुल सावंत यांच्याशी तुमची गाठ पडली. तो काय म्हणजे कसं आहे ते, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, बऱ्याच म्हणजे आता आम्हाला सोशल मीडियावर बघताना किंवा आम्हाला दोघांना एकत्र बघितल्यानंतर सगळ्यांना हाच प्रश्न पडतो आणि 99.99% लोकांना हेच वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे. पण असं काही नाहीये. पाहुण्यांच्या थ्रू आलेलं हे स्थळ होतं मला. हा, आणि मग ते मुलगा निर्व्यसनी आणि त्यावेळेला त्यांचं स्वतःचं घर आणि काम करण्याची एक जी त्यांची धडपड होती ती माझ्या वडिलांनी कुठेतरी पाहिली, त्यांच्यामध्ये पाहिली. आणि मग अशा पद्धतीने मग आमचं लग्न ठरलं आणि झालं. अच्छा, झालं. राहुल सावंत यांच्याकडं सगळा महाराष्ट्र बघत असतो रील्सच्या माध्यमातून. एक रांगडं व्यक्तिमत्व आहे. कोल्हापूरकरांचा जो कस आहे तो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो. व्यक्तिगत आयुष्यामध्ये राहुल सावंत कसे आहेत? आम्ही त्यांना हॉटेलमध्ये बघितलेलं आहे, आम्ही त्यांना रील्समध्ये बघितलेलं आहे, पण घरात राहुल सावंत कसे असतात? घरात एकदम म्हणजे ऍक्च्युली बऱ्याचदा असं पण होतं बरं का, म्हणजे असं त्यांचं आपलं काहीतरी चालू असतं आणि मुलं असं मोबाईल धरतात आणि पप्पा हा तुमचा मी शूट केलाय व्हिडिओ आणि हा जर टाकला तर किती व्हायरल होईल, म्हणजे असं पण बऱ्याचदा चालू असतं. एक जर त्यांना नाव द्यायचं झालं तर मग मी फणसाचं नाव देऊ शकते. वरून काटेरी आणि आतून जसं गोड आणि सॉफ्ट जे काही आहे त्या पद्धतीचे आहेत ते. म्हणजे बऱ्याचदा जे असं फोटोमध्ये बघितल्यावर, रील मध्ये बघितल्यावर आणि बरेच लोक आल्यानंतर दादांशी कसं बोलायचं आम्हाला भीती वाटते म्हणून बोललं नाही, पण असं काही नाहीये. ते खरंच खूप एकदम सॉफ्ट आणि म्हणजे लोकांना आपलंसं लगेचच आपलंसं करणारे आहेत. आम्ही बऱ्याचदा त्यांच्याशी जेव्हा भेटतो तेव्हाही आम्हाला हाच अनुभव येतो. परंतु तुम्ही जसं म्हणाल ना, रील्स मध्ये त्यांना जेव्हा बघतात लोक ते रांगडे वाटतात, त्यांच्याशी कसं बोलायचं असा थोडासा तो भाग असतो. पुढे जाताना मी तुम्हाला असं विचारेन की राहुल सावंत यांच्याबद्दलच्या बऱ्याच चर्चा सोशल मीडियावर ऐकताना तुम्ही ते ऐकले असतील. त्यांच्या गळ्यातल्या सोन्याचा फार प्रचंड मुद्दा गाजलेला असतो. प्रचंड सोनं घालतात, हातामध्ये अंगठ्या असतात आणि त्याच्यामुळेच त्यांचं ते व्यक्तिमत्व भारदस्त वाटतं. असं वाटलं लागतं की इतका गर्भश्रीमंत माणूस आहे की हा. आणि एक आपल्याकडे एक असा सामान्य समज असतो की ज्याच्या गळ्यामध्ये सोनं असतं त्याच्यामध्ये प्रचंड संपत्ती असते, जो व्यवसायामध्ये यशस्वी असतो त्याला थोडासा अहंकार असतो, अशी एक सर्वमान्य समजूत आपल्याकडे आहे. मी त्याच्याकडे जाईन. त्या गळ्यातल्या सोन्याबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण ती खूप चर्चा होत असते. नक्कीच, बरोबर आहे. आता ह्या गळ्यातल्या सोन्याचं बऱ्याचदा आमच्याही कानावर आलेल्या गोष्टी आहेत. या सोन्याचा विषय असा आहे की व्यवसायामध्ये आल्यानंतर किंवा व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदरही आता 20 वर्षाच्या पाठीमागे जाते मी, जेव्हा आमचं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा जाते, तिथे जाते. तर हे काहीच नव्हते जेव्हा. त्यावेळेस जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये पाहुणे यांचे सगळे एकत्र यायचे, म्हणजे यांच्या घरातली जेवढी लोक एकत्र जमा व्हायचे, साहेबांचे, मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते मनापासून की साहेबांचे वडील रिक्षा ड्रायव्हर, रिक्षा काढायचे, सामान्य कुटुंबात झाले, खूप सामान्य कुटुंबातली, आणि ते तिघी बहिणी आणि साहेब एकटेच. हा, तर मग जेमतेम म्हणजे रिक्षा ड्रायव्हरचं कसं असतंय, आता 20 वर्षापूर्वीचं तुम्ही बघा ना, घरात 3 मुली म्हणल्यानंतर खूप काटकसरीचा संसार, अगदीच खूप. आणि त्यामध्ये हे सोनं वगैरे हे
एक स्वप्नात येणारी हो, गोष्ट हो, हो. हो, त्यांच्यासाठी हो. साहेबांसाठी. मग त्यांचे पाहुणे वगैरे जे आहेत कार्यक्रमामध्ये, कुणाच्या हातात अंगठी असेल, कुणाच्या गळ्यात चेन अच्छा, असेल, अच्छा. ह्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलेले किस्से अच्छा, आहेत. अच्छा, अच्छा. ह्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांना असं कुठंतरी वाटायचं की मी माझ्या कष्टाने पैसे कमवून अशी कधीतरी एखादी अंगठी घेऊ अच्छा, शकतो अच्छा, का, अच्छा. माझ्या गळ्यात कधी चेन असेल का, आणि मी नक्कीच कधी ना कधीतरी हे मिळवणार आणि कमवणार. एक जिद्द त्यांच्या मनामध्ये, म्हणजे अजूनही कुठल्याही गोष्टीला मी बऱ्याचदा मी हे गोष्ट बघते, मी लगेचच सरेंडर करते कुठल्याही गोष्टीला. अच्छा, म्हणजे मला नाही जमत एक जास्त संघर्ष, ओके, म्हणजे ओके. Conflict आहे मी, करता हा. येत नाही. हो हो आहे आतून मी खूप हे आहे आतून, पण मला नाही होत. पण त्यांचं एक असतं ना, होणार, निघणार मार्ग, करणार, मी आपण करू शकतोय, करणार. म्हणजे परिस्थितीशी संघर्ष करण्याचा त्यांची नक्कीच, वृत्ती नक्कीच. आहे. हा, मग त्यातून जेव्हा आम्ही हा हॉटेल व्यवसायामध्ये आलो, हॉटेल व्यवसाय करतानाच त्याच्या अगोदर थोडे 1-2-3 वर्ष आमचं लग्न झाल्या एक 4 ते 5 वर्ष त्यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय होता, म्हणजे जमीन खरेदी विक्रीचा. आणि तो व्यवसाय त्यांचा कोकणामध्ये चालायचा. ओके. आणि कोकणामध्ये असं आहे, अरे म्हणजे सावंत कुटुंब मूळचं कोकणातलं का? नाही नाही, आम्ही मूळचे कोकणातले नाही. आमचे गाव इथलं बोरपाडळे, अच्छा, ओके. पन्हाळ्याजवळ. ओके, पन्हाळा तालुक्यातलं. पण त्यांचा व्यवसाय तिकडे व्यवसाय असायचा. कोकणात ते होता. 2 व्हीलर वरून इथून कोकणामध्ये जाऊन व्यवसाय करायचे. तर कोकणात एक असं आहे की तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे कोणीच विचारत नाही, पण तुमच्या अंगावर सोनं किती आहे बरोबर, हे बरोबर, बघितलं बरोबर, जातं. मग त्यांनी त्या व्यवसायासाठी स्वतः, म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीही त्यांच्या अंगावर एक 4 तोळ्याचे चेन, एक 4 अंगठ्या हातात त्यांच्या होत्या, होत्या, सर. कारण त्यांचा तेव्हा प्रॉपर्टीचा व्यवसाय व्यवसाय होता. सुरू होता. त्यामुळे व्यवसायातून पैसे मिळाले की ते सोन्यामध्ये गुंतवणूक करायचे. आणि सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली कधीच वाया जात नाही. आपल्याकडे करतातच हो, सोन्यात नक्कीच. गुंतवणूक. आणि मग हॉटेल व्यवसायामध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या लोकांनी, म्हणजे जे आमचा ग्राहक वर्ग असेल, कोल्हापूर असेल आपलं, ह्या सर्वांनी दिलेलं जे काही प्रेम आहे, सर्वांची आपुलकी आहे, यातून जेव्हा आम्ही मोठे होत गेलो, तेव्हा आम्ही ती गुंतवणूक, हाऊस पण एक बाजूने झाली आणि ते पैसे आम्ही सोन्यामध्ये गुंतवले. जे की आता आम्हाला असं वाटतं की काहीही प्रसंग आला, ते कधीच असं होणार नाही की ते उपयोगी पडणार बरोबर, नाही. बरोबर. एक उपयोगी पडणारी गोष्ट आहे ती. बरोबर, बरोबर. आणि आता आम्ही जेव्हा केलं तेव्हा ते 35-40 हजार रुपयाने केलं हो, होतं. हो. आणि आता तुम्ही त्याचा भाव बघताय. बरोबर. याचा अर्थ नक्कीच आम्ही ती चांगली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर. कुठेतरी. तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता हो, त्याच्याकडे? नक्कीच नक्कीच, पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट म्हणून. म्हणजे आता उद्या मला जरा काहीही काम आलं तर एक डोक्यात असतं आपल्या, बाबा काही तुमच्याकडे तो asset आहे तयार. हो नक्कीच, काही इमर्जन्सी आली तरी एवढं सोनं आहे आपल्याकडे, हे दिलं की आपलं हे काम होतं. बरोबर, बरोबर. म्हणजे बऱ्याचदा लोकांचं असं होतं की बँकेतला पैसा दिसत नाही कोणाला, पण अंगावर घातलेलं सोनं दिसतं. पण ती एक हाऊस होती आणि जिद्द होती मिळवायची, आपण घालायचं. आणि असं नाही आहे की आम्ही ते सोनं रोजच घालून फिरतो किंवा ते घातल्याशिवाय जमतच नाही. कधी कार्यक्रमानिमित्त किंवा काय असेल तर एक हाऊस म्हणून ते वापरलं जातं. अच्छा. इतकंच. मी तुमचं हे जेव्हा तुम्ही हे सांगितलं, स्पष्टीकरण तुम्ही सांगितलं, आणि अतिशय तार्किकदृष्ट्या ते योग्यच आहे. नक्कीच. मला अजूनही आठवते की मी ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जेव्हा फिरत असतो तेव्हा आपल्याकडं शुगर केअर इंडस्ट्री आहे. तर शुगर केअर इंडस्ट्रीतून आलेला जो पैसा आहे तो शेतकऱ्याचं बिल जेव्हा पहिल्यांदा येतं तेव्हा शेतकऱ्याची पत्नी त्याच्याकडे म्हणते की ती माझ्यासाठी चित्ताक करा. बरोबर. आणि ते चित्ताक करणं या पाठीमागं तिची फक्त हाऊस नसते, ती घालून मिरवणं नसतं. तर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना अडचणी येतील, उद्या ट्रॅक्टर विकत घ्यायचा आहे किंवा काही विकत घ्यायचं आहे, तर ते चित्ताक गहाण ठेवलं जातं. म्हणजे ती सुद्धा इन्व्हेस्टमेंट असते. मला ते उत्तर तुमचं समर्पक वाटलं त्या ह्याच्यासाठी. नक्कीच, 100%. आणि मी सुद्धा केलेलं आहे बरं का तसं. मी सुद्धा ह्यांच्याकडे जरा पैसे आलेले दिसले ना की पुरुषांचा हात नसतो, म्हणजे काय मित्र घ्यायचे, फिरायला जायचं, इकडे जायचं, तिकडे, त्यापेक्षा आपण एक तोळावर करून ठेवूया. म्हणजे मी सुद्धा अशीच आहे, तसं करून मी सुद्धा केलेलं आहे सोनं. आणि ती बायकांना आवड असते. मी थोडंसं चर्चेच्या पुढे जाईन. राहुल सावंत आणि तुम्ही दोघांनी मिळून हा जो काही उद्योग उभा केलेला आहे, इतका मोठा पसारा आहे हा, आणि यात अनेक लोक काम करतात, अनेक लोकांना तुम्ही रोजगार दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेव्हेन्यू जनरेट होणं. जगातला कुठलाही उद्योग उभारताना रेव्हेन्यू जनरेट होणं हा महत्त्वाचा भाग असतो, कारण त्यांना असंख्य घरातल्या चुली पेटत असतात. म्हणजे ज्यावेळी 7-12 हॉटेलमध्ये लोक जेवायला येतात तेव्हा 2 चुली पेटत असतात, एक 7-12 हॉटेलची आणि दुसरी तिथं काम करणाऱ्या माणसांची. बरोबर. हा महत्त्वाचा भाग आहे आणि इथून ती लोक जेवून समाधानी होत असतात. असे काही प्रसंग आहेत तुम्हाला वाटते की या व्यवसाय सुरू करत असताना, माणसं गोळा करत असताना हे नियोजन सोपं नसतं? म्हणजे अगदीच आम्ही हे मान्यच केलं पाहिजे. या माणसांच्यावर काम करताना काही भावनिक प्रसंग घडलेले तुम्हाला आठवत आहेत? नक्कीच. म्हणजे आमच्याकडे असणारे बरेच असे सहकारी आहेत की रात्री येतात काही मुलं आपल्याकडं कामाला, ज्यांची परिस्थिती खूप गरीब आहे, घरातली कामं करता, म्हणजे
त्यांनी कामाला गेल्याशिवाय चूल पेटतच नाही अशी मुलं आहेत. त्यांना आपण बऱ्याचदा कितीतरी मुलांना सहकार्य केलंय. काही मुलांना शिक्षणासाठी म्हणजे जे सकाळी कॉलेज करतात आणि परत इकडे येतात आणि तरीही त्यांचं भागत नाही, अशा मुलांना कितीतरी असे जे आहे जे प्रत्येक गोष्ट चला आज मी याला मदत केली मी इथं सांगितलंच पाहिजे असं काय नाहीये. किंवा घरात आता माझ्याकडे महिला बऱ्याच आहेत ज्यांच्या आरोग्याचे प्रॉब्लेम आहेत, कुणाची मुलगी डिलिव्हरी झाली आहे, ताई काहीतरी आम्हाला मदत करा, पगारात भागत नाही, आता ती येऊन राहिली तर खर्च डबल वाढला, आता 2-3 महिने असणार ती. अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ज्या आपण केलेल्या आहेत आणि त्या सोशल मीडियावरती यावं आणि ह्या सांगाव्या मी आज आमच्या मावशीला त्यांची मुलगी डिलिव्हरी झाली म्हणून ही मदत केली, हे असं सांगणं. पण आमच्यासारख्या लोकांना हे जाणून घेऊन लोकांना सांगणं पण तितकं गरजेचं वाटतं. आता तुम्ही विचारलं म्हटल्यानंतर हे प्रसंग माझ्या लक्षात आहेत अगदीच. आणि ते असे बोटावर मोजता येतील असे नाहीत, कारण बरेच आहेत आणि मग ते मला आठवता पण येत नाहीत असं आहे. मला असं वाटतं तुमची सांगण्याची इच्छा नाहीये कारण तुम्हाला ते दाखवायचं नाहीये. नाही हा तेच ना, काय सांगायचं, हे छोटी छोटी केलेली मदत काय आपण सांगणार आहे लोकांना. पण तुमची छोटी मदत त्यांच्यासाठी फार मोठी असते. हो हो बरोबर बरोबर. त्यावेळेस जे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो बघायला आम्हाला फार आवडतो. हा महत्त्वाचा भाग आहे, खूप आवडतो. म्हणजे इव्हन मी आता आपल्याकडं दिवाळीमध्ये बोनस ही सिस्टम असतेच, पण बायका म्हणतात नको साडी वगैरे नको आम्हाला, बोनस बास. पण साडी दिल्यानंतर त्या बोनस मधून सुद्धा घेणार नसतात घरात जाऊन साडी, पण ते मी दिल्यानंतर एक आनंद येतो त्यांच्या मालकीने आम्हाला साडी दिली, हे मला बघायला आवडतं जास्त. बरोबर. मी पुढे जाईन. हा सगळा पसारा, हा सगळा संघर्ष करत असताना तुम्ही सांगितलं की राहुल सावंतांची सुरुवात ही त्यांचे वडील रिक्षा ड्रायव्हर होते आणि त्यानंतर मग प्रॉपर्टीचा व्यवसाय आणि त्यानंतर मग हॉटेल, ही सगळी इंडस्ट्री, या सगळी इंडस्ट्री ही सगळी वाईट आहे, म्हणजे आम्ही सगळं बघितलेलं आहे. तुम्ही अभिमानानं बऱ्याचदा सांगता की आमच्याकडे काही काळा पैसा नाही आहे आणि त्याचा तुम्हाला अभिमान पण आहे. हो हो 100%. आजूबाजूला जेव्हा बघत असता व्यवसायामध्ये जेव्हा एखादा माणूस येतो तेव्हा बऱ्याच संधी अशा असतात की ब्लॅक मनी मिळवावा. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बरीच उदाहरणं आपल्याकडे आजूबाजूला दिसतात. हा मी व्यवसाय केला, हा माझा वाईट आहेच, मग मी ब्लॅक मधून 4 पैसे मिळवले तर काय वाईट, असा विचार कधीच नाही आला डोक्यात. कधीच नाही. इव्हन आमच्याकडे आता आमचा हा 7-12 जे आमचं चेन आहे 7-12ची, जवळजवळ आमच्याकडे 15-16 7-12च्या ब्रँच आहेत. पण तुम्ही कोणत्याही ब्रँच मध्ये आमच्या जावा आणि तिथे दारू व्यवसाय आहे किंवा काय आहे हे अजिबात कोणत्याही ब्रँच मध्ये नाहीये. 8 प्युअर व्हेजच्या आमच्या 2 ब्रँच आहेत. कोल्हापूरमध्ये भुट्टांचा अड्डा म्हणून आमची एक ब्रँच आहे, तिथेही तुम्ही जावा आणि बघा. 2 नंबर करून मिळवलेला पैसा हा आहे तो कधीच टिकत नाही. आणि आमचा अगोदर व्यवसाय सुरू करतानाच ठरलेलं कितीही कष्ट लागू दे, थोडंसं जास्त कष्ट पडतं एक करताना आणि असं जेव्हा प्रामाणिकपणे आपण जातो ना खूप जास्त कष्ट पडतं. ठीक आहे पडले पण त्याचं फळ पण भेटतंय ना आता आपल्याला. पण 2 नंबरनं व्यवसाय करावा असं आम्हाला कधीच वाटलं नाही. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की तुमच्या कुठल्याही म्हणजे तुमचा दारूचा व्यवसाय कुठंच नाही आहे किंवा त्याची दुकानं नाही आहेत किंवा काय नाही आहेत. आपल्याकडे जर बघितलं तर रेस्टॉरंट्समध्ये रेस्टो विथ बार ही जी कन्सेप्ट आहे, बरोबर, ही कधी राबवावीशी वाटली नाही तुम्हाला? नाही, कधीच नाही आणि इथून पुढेही वाटणार नाही, कधीच नाही. कारण आम्हाला त्याच्यामध्ये कामच करायचं नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणजे इव्हन आता इथं काम करणाऱ्या माझ्याकडे बऱ्याच बायका ज्या आहेत ना त्या अक्षरशः रडतात एकदा की नवरा दारू पितो आणि मारहाण करतो, घरातलं काहीच बघत नाही, माझ्या एकटीच्या पगारावर मी घर चालू. म्हणजे खूप म्हणजे आपण अख्ख्या महाराष्ट्रातलं किंवा देशातलं नाही बंद करू शकत, पण निदान आपण तरी ते नाही करू शकत, करणं थांबवू शकतो. म्हणजे तुमच्या हातातली गोष्ट तुम्ही करावी असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नक्कीच नक्कीच. अच्छा नक्कीच. मी ही चर्चा रंगत जाते, मी चर्चेच्या पुढे जाणार आहे थोडंसं. मी हा तुम्हाला प्रश्न विचारेन की आता आपण बघता की आजूबाजूला जे काही सगळं थैमान सुरू आहे, अनागोंदी बऱ्याच ठिकाणी दिसते. आर्थिक वादातून लोकांच्या मध्ये गुन्हेगारीपर्यंतचे प्रकार झालेले आहेत. लोकांना बऱ्याच ठिकाणी व्यवसायाची संधी असून सुद्धा युवक गुन्हेगारीच्या मार्गाला लागलेले आहेत. हा सगळा बघत असताना की युवकांनी सुद्धा असा मार्ग पत्करावा किंवा युवकांनी अशा पद्धतीचं काम करावं किंवा अशा पद्धतीने कष्ट करून मोठं व्हावं असे सांगण्याच्या बऱ्याच संधी तुम्हाला येत असतील, तुम्ही बघत असाल. काय वाटतं तुम्हाला त्यावेळी? नक्कीच केलं पाहिजे. हल्लीचा जो युवक वर्ग आहे तो व्यसनाधीन होत चाललाय. म्हणजे त्यांना फास्ट क्विक मध्ये सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे कष्ट नको, म्हणजे मी आज गुंतवलंय ना तर मला उद्या त्याचं लगेच पाहिजे, भेटलंच पाहिजे, असं होत नाही, कधीच होत नाही. पेशन्स खूप गरजेचे आहे, कष्ट करण्याची तयारी, कष्टाची तयारी पाहिजे दिवस रात्र. आज आमच्या आता इतक्या ब्रँच असून सुद्धा सकाळी मी 11 वाजता तुम्ही कधीही या आणि बघा, मी तुम्हाला हॉटेलवर रात्री 10, 10:30, 11 वाजेपर्यंत मी इथेच दिसणार तुम्हाला. म्हणजे आता मला लोकांना असं वाटतं यांना काय कमी आहे किंवा काय आहे, पण
ते जर आपल्याला कंटिन्युटी ठेवायची असेल बरोबर, एखाद्या बरोबर, गोष्टीमध्ये बरोबर. तर ते करणं गरजेचं आहे. Yes, yes. युवक वर्ग काय करतो, पैसे गुंतवतो आणि गुंतवताना विचार करत नाही. एखाद्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान घेऊन, म्हणजे आता जर तुम्ही एखादं छोटंसं रेस्टॉरंट खोलताय किंवा वडापावची गाडी धरून चला, हो. वडापावची गाडी जरी उघडत असाल तुम्ही तर त्या व्यवसायातलं अगोदर थोडंसं ज्ञान घ्या Definitely आणि अभ्यास करावा लागतो. शो ऑफ करून की इतकं मोठं काहीतरी बनवायचं आणि लोकांना दाखवायचं की बाबा हे एवढं मोठं आहे म्हणून इथं या, असं नाही. तुम्ही टेस्ट काय देताय, बरोबर. पहिली गोष्ट. बरोबर. तुम्ही लोकांना टेस्ट बरोबर सर्व्हिस काय करताय बरोबर. आणि तुम्ही लोक आल्यानंतर त्यांना हसून खेळून बोलून त्यांचं मन नम्रता ते परत कसे आले पाहिजे तुमच्याकडे, हे तुमच्याकडे किती आहे, पोलाइटली तुम्ही किती वागता लोकांशी, हे खूप गरजेचं आहे. अच्छा. हे केल्यानंतर नक्कीच कोणत्याही व्यवसायामध्ये यश येईल. आणि जवळजवळ व्यवसाय कुठलाही चालू केल्यानंतर 90 दिवस पहिले आपले धरायचेच नाही, बरोबर बरोबर धरायचेच नाहीत की बाबा त्या 90 दिवसांमध्ये आम्हाला प्रॉफिट काय राहीलच. profit, बरोबर. तेव्हा त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःचे पैसे घालण्याची सुद्धा बरोबर. तयारी ठेवली पाहिजे. बरोबर बरोबर. मी पुढे जाणार आहे. तुमच्याशी संवाद साधताना मला एक आनंद होतोय की व्यक्तिमत्व उलगडत जाताना मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत आणि ती आमच्या व्ह्यूअर्सना मी देतोय. सावंत कुटुंबाची सामाजिक बांधिलकी याच्याबद्दल मला बोलायचं आहे. ती बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आणि अति तुम्ही खुलेपणानं सांगावं असं मला वाटतं. हो, कारण काही प्रश्नांची उत्तर तुम्ही देणार नाही की हे लोकांना नको कळायला. आपण म्हणतो की दान हे सत्पात्री असावं आणि ते गुप्त असावं, बऱ्याचदा. हो, ते गुप्त असावं म्हणतो, ते कळू नये कुणाला. पण मला तुमच्या सामाजिक बांधिलकीबद्दल बोलायचं आहे. कोरोना काळामध्ये सावंत कुटुंबाने केलेलं काम मी बघितलेलं आहे. हो. मी एक रिपोर्टर असल्यामुळे मला त्या गोष्टी माहिती आहेत. बरोबर. पण त्या लोकांना कळाव्यात असं मला वाटतं आणि ते तुम्ही सांगा. कोरोना काळामधली भयान परिस्थिती बरोबर. आणि त्या काळात नागरिकांचे झालेले हाल. हो, हो. सावंत कुटुंब व्यथित झालं होतं हे सगळं बघून. नक्की, खूप जास्त. म्हणजे त्यावेळेला आमचं मुळशिंगीचं हॉटेल 712 नुकतंच चालू केलेलं होतं आणि वर्धा 1 वर्ष झालं होतं चालू करून. वर्धा पण झाला 19ला. हा 19ला कोरोना नव्हता, 21ला कोरोना आला. 19ला महापूर आला कोल्हापूरमध्ये. मी तिथून सुरुवात करते. जेव्हा 19ला आमचं राजारामपुरीमध्ये होतं 500 स्क्वेअर फूट मध्ये हॉटेल, तेव्हा महापूर आला कोल्हापूरमध्ये 2019ला. त्यावेळेला लोकांची अशी अवस्था होती की घरात चूल पेटवून बनवून गॅस पेटवून खाता पण येत नव्हतं. घरात लोकांच्या गुडघ्यापेक्षा जास्त वरती पाणी होतं आणि लोकांना त्या जागेतून निघून सुरक्षित ठिकाणी पोहोचता येत नव्हतं. अशा वेळेला साहेबांनी, आम्ही अशा वेळेला जवळजवळ अख्ख्या कोल्हापूरमध्ये हॉटेलचे जे काही मालक चालक आहेत त्या लोकांनी सर्वांनी मिळून 1500-2000 असे फूड पॅकेट दिले. पण आम्ही एकटे असे होतो जे आम्ही एकट्याने 1000-1500 डेली एक 5-6 दिवसाचा तरी तो फ्लो होता पाण्याचा. त्यावेळेला आम्ही डेली देत होतो ते. आणि बोटीतून जाऊन लोकांना त्यांच्या जे जिथं अडकलेले आहेत तिथून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं काम केलं होतं. आणि इथं अजून एक गोष्ट मला प्रामुख्यानं सांगावीशी वाटते, ती म्हणजे साहेबांना पोहता येत नाही आणि त्यावेळी कोल्हापूरमध्ये आरामात तुम्ही बुडू शकाल इतकं तरी पाणी होतंच. पण इतकी मोठी आणि त्यांच्या कुंडलीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे एकदम की त्यांना पाण्यापासून धोका आहे. अरे बापरे. हा, अशा वेळी सुद्धा त्यांनी, मला पुन्हा एकदा विचारायचं आहे, कुंडलीमध्ये पाण्यापासून धोका आहे असं स्पष्ट लिहिलेलं असताना सुद्धा त्यांनी तो धोका पत्करला आणि लिटरली ते तिथून आल्यानंतर घरात असे लटलट करत असायचे. भीती पण असेल आणि माहित नाही ते पाण्यात आता कितीतरी जलचर प्राणी, साप वगैरे हे त्या गोष्टी, प्लस बोट उलटली कारण लोकांना वाचवण्याच्या नादात आपण त्याची कॅपॅसिटी विसरत होतो त्या बोटची की बाबा लोक बसवायची, ती लोक त्यांच्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सोबत घ्यायची, पण त्यात त्यांना नको म्हणता यायचं नाही. ह्या सगळ्या ताप, थंडी हे रोज असायचं, पण सकाळी उठून परत तेच काम त्यांचं चालू असायचं. हा झाला महापुरातली वेळेचा किस्सा. आणि 2021 मध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा नुकतंच आमच्या हॉटेलला, तिथल्या हॉटेलला, मुळशिंगीच्या हॉटेलला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. आणि 21 मार्चला वर्ष पूर्ण झालं. 22 मार्च पासून लॉकडाऊन लागलं होतं. आणि माझी सिच्युएशन मी सांगते त्यावेळेसची की अशी होती, लॉकडाऊन ह्या शब्दाचा अर्थच माहित नव्हता, बऱ्याच जणांना सगळ्यांनाच माहित नव्हता कुणालाच. आणि लॉकडाऊन लागला, आम्हाला रोज हजारो माणसाच्यात राहण्याची सवय होती. म्हणजे इतके लोक रोज समोर यायचे वेगवेगळ्या. आणि 712चा जो काही फ्लो होता त्यावेळेस तो इतका असायचा प्रचंड की बुकिंग सिस्टमवरती आपलं काम चालायचं. म्हणजे बुकिंग असेल तरच आपल्याकडे अवेलेबल व्हायचं, कारण इतकी गर्दी असायची. आणि माणसाच्यात राहण्याची इतकी सवय झाली होती ना की घरात गेल्यानंतर असं अक्षरशः कोंडून घेतलं. आणि 22 तारखेनंतर जेव्हा 23 तारखेला सकाळी उठून दरवाजा उघडला तेव्हा कोरोना म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं. आणि दार उघडल्यावर असं वाटलं ते कोरोना म्हणजे असे
काहीतरी जंतू आहेत जे घराच्या बाहेर येणार आहेत उद्या सकाळी, काहीच माहिती नाही आणि आपण आणि- पाय पण बाहेर टाकायचं नाही, म्हणजे आत थांबायचं असं सांगितलं होतं ना. म्हणजे कल्पनाच नव्हती प्रचंड मोठी दहशत कोरोना होती. काय. आणि 2 छोटी छोटी मुलं होती माझी, आणि अशात जेव्हा आम्ही घरात बसलो ना, अक्षरशः आम्हाला रडायला यायला लागलं की काय करावं आणि हे कधी संपेल माहित नाही. आणि ह्याच्यात आणि मी एक वेळ कशी तरी मुलांना घेऊन बसेल, पण ते बसूच शकत नव्हते, साहेब अजिबात बसू शकत नव्हते. तर त्यांनी एक आयडिया त्यांना सुचली की बाबा जे काही रस्त्यावर कर्मचारी आहेत, मग ते सफाई कर्मचारी असतील, आपले पोलीस बांधव असतील, यांना त्यावेळेस हॉटेल वगैरे सगळीकडेच बंद, प्लस त्यांचा घरातून डबा येईल म्हणलं तर ते पण अलाउड नव्हतं त्यांना यायला. तर ते ड्युटी त्यांची कंटिन्यू निभावत होते ते लोक. यांनी पहिल्या दिवशी एक 50 ते 100 पॅकेट्स केले दाल खिचडीचे, आणि तसेच गाडू त्यात फटके पण पडले बरं का यांना, म्हणजे पोलिसांचे, की हा तुम्ही का बाहेर पडला वगैरे असं. त्यातून पण त्यांनी ती पाकिटं दिलीत त्यांना. आणि मग त्यांना कुठेतरी असं वाटलं अरे खरंच यांना गरज आहे, या लोकांना जेवणाची गरज आहे. मग आम्ही दुसऱ्या दिवशीपासून मग तिथं नंतर प्रश्न याचा आला की हायजीन तुम्ही कसं, कारण कोरोना टचनं सुद्धा होत होतं, एकमेकाच्या संपर्कात राहिल्यानंतर होतं. मग त्या हायजीन साठी आम्ही तो व्हिडिओ बनवला की आम्ही कशा पद्धतीनं ते बनवतोय जेवण, ते बनवून पॅकिंग करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचतंय हे सुद्धा स्पष्टीकरण. हो हो, हे सुद्धा सगळं दाखवलं आपण. आणि त्यावेळेस आपले जवळजवळ डेली 500, 700, 1000 जशी रिक्वायरमेंट असेल. मग सुरुवातीला फक्त मुळशिंगीत दिलं, त्यानंतर अख्ख्या कोल्हापूरमध्ये आपले पॅकेट्स जेवढे दिवस लॉकडाऊन होतं तेवढे दिवस जात होते. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, बघितलेल्या आहेत महाराष्ट्राने अख्ख्या. त्यावेळेस जे आम्ही व्हिडिओ यासाठी करायचो की जे काही दानशूर हात आहेत अशा वेळेला त्यांनी पुढे यावं आणि ह्या गोष्टी कराव्यात, यासाठी बऱ्याच लोकांनी केली त्यावेळेला मदत. मग आम्हालाही कुठून कुठून फोन यायला लागले. मग अशा वेळी आमचे गॅस सिलेंडर संपायला लागले. सिलेंडर संपल्यानंतर मग ते भेटत नव्हतं, मग काही लोक आम्हाला सिलेंडर आणून द्यायला लागले. सिलेंडर लोक तुम्हाला आणून दिलेले लोकांनी, चांगलं काम करताय, घ्या सिलेंडर आणि तुमचं काम चालू ठेवा म्हणून. हो, ते तो एक किस्सा आहे बराच. आणि त्याच्यानंतर 2 वेळा लॉकडाऊन पडलं. दोन्ही वेळेच्या लॉकडाऊन मध्ये आपण ते काम केलेलं आहे. हे दोन्ही वेळच्या लॉकडाऊनचं हो हो. आणि त्या कामात आम्हाला असं कुठंच वाटत नाही की आम्ही केलंय किंवा काय केलंय. आम्हाला कुठेतरी असं वाटतं ह्या लोकांच्यामुळे आज आम्ही आहोत, या लोकांनी आम्हाला उभं केलंय. मग कोल्हापूर असू द्या किंवा अख्खा महाराष्ट्र असू द्या, त्या लोकांच्यामुळे आम्ही आहोत आज. तर आम्ही नक्कीच त्यांचं कुठेतरी काहीतरी देणं लागतो, या भावनेने आम्ही ते केलेलं आहे. अच्छा, मागवून जेव्हा बघता या गोष्टींकडे सगळ्या, आज 7-12 हॉटेल गर्दीनं फुललेलं असतं. हो, महाराष्ट्रभरात इथं लोक जेवायला येतात, समाधानी होऊन जातात. पाठीमागे जेव्हा बघता, हा असा सुद्धा काळ आला होता की जेव्हा इच्छा असून पण लोकांना हॉटेलमध्ये येता येत नव्हतं कारण कोरोना होता. त्या काळात तुम्ही जी सरळ हातानं मदत केली, काय वाटतं आज, भावना काय आहेत आज पाठीमागे बघताना, ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो, काय वाटतं? म्हणजे नक्कीच कुठेतरी आपण जे केलं आहे त्याचं असं वाटत नाही की आपण केलंय त्यांच्यासाठी, हे आपण काहीतरी फार वेगळं केलंय. मग अशी जसं मी सांगितलं, आपलं ते कर्तव्य आहे असं आम्हाला कुठेतरी वाटतं. आपण त्यांच्यासाठी देणं लागतो म्हणून ते केलंय इतकंच वाटतं, वेगळं असं काही नाही वाटत त्याबद्दल. हो, मी तुम्हाला एक मजेशीर प्रश्न विचारतो की राहुल सावंत यांच्याबद्दल एक किस्सा. माझे मित्र एक आहेत, ते तुमच्याकडे नेहमी जेवायला येतात. तो मला म्हणत होता, तू येणार आहेस का? म्हटलं नाही, कुठं निघालायस? सोन्यासारख्या माणसाकडे चाललोय. तर राहुल सावंतांची त्याला उल्लेख हा सोन्यासारखा माणूस असं केला. काय वाटतंय तुम्हाला? अशाही प्रतिक्रिया आहेत, म्हणजे मगाशी जी मी निगेटिव्ह प्रतिक्रिया सांगितली त्याच्यावर पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येते, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच बरेच प्रेम करणारे लोक आहेत, कोल्हापुरात असतील, महाराष्ट्रात असतील अख्ख्या. अक्षरशः एक असे किस्से आहेत जे आल्यानंतर गळ्यात पडून रडतात एक लेडीज इथपर्यंत. म्हणजे काहीच त्यांचं आमचं ना रक्ताचं नातं आहे ना कधी फोन कॉल आहे किंवा काय, फक्त सोशल मीडियावरती आमचे व्हिडिओ ते बघतात आणि इथं आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर होतात, जाऊ वाटत नाही, पाय काढू वाटत नाही. हे एक कमवलेली खूप मोठी संपत्ती आहे. पैसा, सोनं नाणं, हे सगळ्या गोष्टी, गाड्या घोडं सगळेजणच कमवतात, पण हे जे आहे ज्यांच्याशी तुमची ओळख नाही त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सोन्यासारखे म्हणाल तर मग तुमच्यासारख्या सोन्यासारख्या लोकांनीच आम्हाला सोन्यासारखं केलंय, त्यामुळं नक्कीच आवडतंय आम्हाला ते. क्रेडिट लोकांना देते, नक्की 100% लोकांना देते. आधी ते सोन्यासारखे आहेत, त्यांनी आम्हाला बनवलं, त्यामुळे आम्ही सोन्यासारखे झालो. ओके, मी पुढे जाईन थोडंसं. हॉटेल व्यवसाय हा अत्यंत नियोजनपूर्वक कारभार असलेला व्यवसाय असतो. बरोबर, इथं ढिसाळपणा चालत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. दर्जा, नियोजन, घटकांची समन्वय, तुमचे कामगार असतील,
ग्राहक असतील, सगळ्याच गोष्टी इथं काम करणाऱ्या बायकांपासून ते अगदी इथं काम करणारे स्वीपर्स सगळ्यांपर्यंत समन्वय फार गरजेचा असतो. व्यवसायातला आव्हानाचा काळ अनुभवलाय आपण? आव्हानं म्हणजे आता ऍक्च्युली मार्केटमध्ये आता कसं झालंय की काहीही म्हणजे हॉटेल व्यवसाय असू द्या किंवा इतर व्यवसाय, लोक तात्पुरता विचार करत आहेत. आपण आव्हानं आम्ही बरीच स्वीकारलेली आहेत याआधी. म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये असं कधीच नसतं की 12 महिने पैशाचा फ्लो कंटिन्यू असतो. पावसाळ्यामध्ये 4 महिने पूर्ण तुम्हाला स्वतःच्या खिशातून घालावे लागतात. त्यामध्ये नंतर तुम्हाला श्रावण महिना येतो, त्यानंतर मग तुम्हाला परत हॉटेल महिना म्हटलं तर एक 8 महिने ते 7 हॉटेलचे महिने फक्त एक 7 ते 8 महिने. बाकी जे आहे मग ते 4-5 महिने ते आव्हानच म्हणायला लागतील की स्वतःच्या खिशातून घालून ते संघर्ष असतोच तो थोडा, आणि प्रत्येकाला करावा लागतो. राहुल सावंत हे एक दर्यादिल माणूस आहेत, जिंदादिल माणूस आहेत, बरोबर? नक्की. त्यांची जिंदादिली कधी बघितले तुम्ही? किंवा समोर आता तुम्ही सांगितलं की पाण्याची भीती असताना सुद्धा, पाण्याचा असा योग असताना सुद्धा त्यांच्या पत्रिकेमध्ये ते गेले आणि त्यांनी मदत केली, स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात घातला. ही फार मोठी गोष्ट असते, याला आपण नायक म्हणतो, हिरो म्हणतो. असा कधी दुसरा प्रसंग तुम्हाला आठवतो एखादा की नाही त्यांनी अरे यार आता तुम्ही स्वतःला सांभाळा, पण ते स्वतः गेलेले आहेत, असं कधी झालंय? नक्की. म्हणजे मला आठवतंय 10 वर्ष झाली असतील, आता मला एक्झॅक्ट सांगता येणार पण 10 तर झालेत. 10 वर्षापूर्वी ते गगनबावड्याला जात होते, काहीतरी एक जागा वगैरे बघण्यासाठी जात होते. सकाळी पहाटेचं लवकर उठून ते गेले सकाळी, आणि पहाटे 4ला इथून निघाल्यानंतर दिवस असा उगवल्यानंतर 6:30-7च्या दरम्यान ते एक दरीच्या काठाला तिथं गगनबावड्याच्या इथं चहाच्या टपरीवरती चहा घेण्यासाठी थांबले. तर तिथून दरीतून खालून आवाज येत होता. एक माणूस रात्री ड्रिंक केलेला होता आणि तो दरीत खाली गेलेला तो माणूस. पेपरला न्यूजला सुद्धा ही आलेली आपल्या बातमी. तर यांना कुठून ते अंगात काय असं बघितल्यानंतर हे म्हणतं हे 4-5 जण होते, त्यांनी ते कमरेला दोर बांधून स्वतः खाली उतरले. जोपर्यंत पोलिसांची मदत येते तोपर्यंत आमच्या यांनी त्या खाली जे काका पडले होते त्यांना वरती काढलेलं होतं. वरती काढून म्हणजे बऱ्याच किती फूट असेल ते काहीतरी 50 फूट का 70 फूट असं पडलेले ते काका खाली. तिथून त्यांनी दरीला दोरखंड तिथं बांधला आणि तिथून ते आत गेले. त्या काकांना पाठीवरती घेतलं आणि ते परत रिटर्न तेवढंच वरती चढत आता ठीक आहे, एक सिमेंटची भिंत असेल तर तुम्ही चढला तर प्लेन मध्ये चढू शकता, पाठीवर माणूस घेऊन त्या खडकामधून ते परत वरती चढत आले होते. आणि त्यांना त्या काकांना वरती सोडलं आणि नंतर लगेच ते पोलिसांची पण मदत आलीच तेवढ्या वेळात. ऍक्च्युली त्या साईडला रेंज नसल्यामुळे ती मदत यायला पण उशीर झाला आणि मग ते काका होते नंतर सुखरूप हॉस्पिटलला वगैरे हे केलं. म्हणजे असं आहे त्यांचं, म्हणजे जिथं आपली गरज आहे आपण करू शकतोय, जिथं काय देऊ शकतोय आपण तिथं ते जाणारच, तिथं पोहोचणारच. मी मगापासून सावंत कुटुंबाबद्दल, सावंत दाम्पत्याबद्दलच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोललो, त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोललो, त्यांच्या सामाजिक आयुष्याबद्दल बोललो. आता मॅडम मी थोडंसं तुम्हाला एक धक्का देणार आहे छोटासा. आता मी तुमच्या राजकीय जीवनाबद्दल बोलणार आहे. मला असं कळलेलं आहे, माझ्यापर्यंत अशी न्यूज आलेली आहे की सोनाली सावंत या जिल्हा परिषदेला उमेदवार म्हणून उभ्या टाकणार आहेत. सत्य आहे का हे खुलेपणाने सांगा? नक्कीच सत्य आहे, ते सत्य आहे, नक्की 100% सत्य आहे. हे उभारणार आहे, तुम्ही उभ्या राहणार आहात. हो. व्यावसायिक यश मिळालेलं असताना, एवढं मोठं नाव असताना, आज 7/12च्या महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होतात, बऱ्याच ठिकाणी याचे ब्रँचेस आहेत, पैसा मिळालेला आहे, प्रसिद्धी मिळालेला आहे, अर्थात तो तुमच्या नम्रतेच्या जीवावर. पण एवढं यश मिळालेलं असताना राजकारणात काय यायचं आहे? आता व्यवसायाच्या निमित्तानं जवळजवळ आता आमचे 16-17 हॉटेल, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सगळीकडे हॉटेल्स आहेत. फिरत असताना सगळीकडे आम्ही बऱ्याच लोकांना रोजगार निर्मिती करून दिली. आम्ही काम करतोय किंवा हे काम जे आम्ही करतोय ते एका मर्यादेत आहे, म्हणजे 7-12 पुरतच हे काम आहे. म्हणजे आता मी प्रचार दौरा जेव्हा माझा चालू आहे त्यात काही महिला जेव्हा माझ्या सोबत सुरू आहे, महिला माझ्या सोबत असणारे असतील किंवा मी ज्यांना भेटते त्या महिलांचं एकच म्हणणं आहे की बाबा आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा, काहीतरी काम करा तुम्ही आमच्यासाठी. किंवा विधवा महिला असतील ज्यांना घरातही अशी कंडिशन आहे की त्या बाहेर पडून काम करू शकत नाही, तर त्या महिलांचं असं म्हणणं आहे की घरात बसून आम्हाला काम द्या. मग मी त्या महिलांना इथं माझ्या हॉटेलवरती आणून किंवा माझ्या मर्यादेच्या जागेमध्ये आणून त्यांना मी नाही काम देऊ शकत. लिमिटेशन्स आहेत की इथं मला आता किती लोक ठेवायची, काय ह्या गोष्टीसाठी लिमिटेशन्स आहे. आणि यांच्यासाठी जर मला काही करायचं आहे, काम करायचं आहे, तर मला ते नक्कीच राजकारणात गेलं पाहिजे आणि तिथं मी त्यांचं काहीतरी आता देणं लागते असं मला वाटतंय. की
सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकी जी आहे ती मला आता जपली पाहिजे. लोकांसाठी, महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे मला कुठेतरी तिथे जाण्यासाठी भाग पडते, मी असं म्हणायला हरकत नाही. आपण बघतोय आजूबाजूला एक फार मोठं वाक्य गाजलं होतं राजकारणामध्ये, राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो असं म्हणतात बरेच लोक, आणि हे सत्य आहे. आपण बघतोय आजूबाजूला बरीच काही निगेटिव्ह माणसं राजकारणामध्ये आलेली असतात. तुमचा स्वभाव पडला उद्योगधंद्यांचा किंवा व्यवसायाचा, लोकांना रोजगार देण्याचा, आणि तुमचा हा जो काही मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही ब्लॅकमध्ये एकही पैसा कमवलेला नाही, राजकारणाशी नाळ जुळेल तुमची वाटते तुम्हाला? नक्कीच, का नाही जुळणार? आम्ही जुळवून घेण्याचा ते प्रयत्न करणार. आणि राजकारणात जाण्यासाठी आता बऱ्याचदा आहे की डावपेच खेळणं म्हणा किंवा काही ह्या गोष्टी असतात, आणि लोकांसाठी जर काम करायचं असेल, त्यांच्या मनामध्ये घर करायचं असेल, तर डावपेच केलेच पाहिजेत, आणि त्या पद्धतीने गेलं तरच राजकारण होते असं नाही. लोकांच्या हृदयात तुम्ही किती जागा करता, किती घर करता, लोकांना आज हे पाहिजे. पैसा सगळ्यांच्याकडे आहे बऱ्यापैकी, पण त्या लोकांना आपण त्यांच्या गरजेला त्यांच्या जवळ जाऊन किती पोचतो आणि किती क्विकली, किती लवकर पोचतो, हे खूप गरजेचं आहे. आणि मला त्या पद्धतीनं काम करायचं आहे. जसं मी आजपर्यंत व्यवसायामध्ये माझ्या पोलाईट राहून, तोंडामध्ये साखर ठेवून लोकांशी नम्रपणे काम राहिले, तसंच मला तिथंही जाऊन त्याच पद्धतीनं काम करायचं आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की हॉटेल व्यवसाय हा नियोजन ह्या एका मूल्यावर आधारित असतो. ज्याच्याकडे चांगलं नियोजन आहे तो चांगला व्यवसाय करू शकतो, कुठलाही व्यवसाय. राजकारणामध्ये सुद्धा नियोजन फार महत्त्वाचं असतं, आणि म्हणूनच नियोजन, कुठल्याही योजनांचं नियोजन करणं, त्याची अंमलबजावणी करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. तुमचा हा गुण त्याचा उपयोगी पडेल तुम्हाला असं वाटते, उत्तम नियोजनाचा? नक्कीच. इथं हॉटेलमध्ये सुद्धा आमच्याकडे नियोजनच असतं. म्हणजे 1 किलो भाकरीमध्ये, 1 किलो पिठामध्ये किती भाकरी होतात, त्याला चुलीवर जर बनवायचं असेल तर किती लाकडं जळतात, हे एक नियोजन आहे आमच्याकडे. किंवा आता आम्ही मसाला बनवत असेल किंवा 50 किलो मटण शिजवायला टाकल्यानंतर तेल किती पाहिजे, मसाले किती पाहिजे, हे पण एक नियोजनच आहे. तसं इथं पण ज्या काही शासनाने दिलेल्या आहेत योजना असतील, निधी असतील, हे लोकांचे आहेत, ते आपले नाही आहेत. ते लोकांचे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, कशा नियोजनाने पोहोचतील, हे नक्कीच नियोजन करू शकते मी. अच्छा, हो हो. मला तुम्ही सांगा, आता तुम्ही सांगितलं की आता तुमच्या प्रचार फेऱ्या वगैरे सुरू आहेत, मतदारसंघ कुठला निवडलाय? आता भादोले मतदारसंघ आहे आपला. ओके. भादोले मतदारसंघातून गेले एक 10 ते 12 दिवस झालं माझा प्रत्येक गावात घर टू घर दौरा चालू आहे. प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक महिलेच्या असतील किंवा वृद्ध महिला असतील किंवा आजोबा असतील, अशा ह्या लोकांच्या बरोबर मी संवाद साधते. या लोकांना कशाच्या गरजा आहेत, काय आहे हे बघते. गावात फिरत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनास आल्यात की गावातल्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत, परत अंगणवाडी आहेत, यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे, खूप बिकट आहे. शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. पण हे का झालंय हे आपणच केलेलं आहे. हे का मान्य करायला पाहिजे की आता इंग्लिश मिडियम आले, बरोबर, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, आणि कितीही सर्वसाधारण कुटुंबातला असू द्या, त्या आई वडिलांचं असं असतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकला पाहिजे माझा मुलगा. त्यामुळे त्या अंगणवाड्या वसाड पडलेल्या आहेत. कोणी तिथं म्हणजे मी असं अक्षरशः मला त्या दिवशी रडायला आलं बघितल्यानंतर, डोळ्यात पाणी की आपण ही ह्यातच शिकलोय. त्यावेळेला काय परिस्थिती होती, अंगणवाडीच्या वर्गामध्ये 50-50, 100-100 मुलं असायचं, पण आता एक 6 ते 7 मुलं, याच्यावर मुलं नाही आहेत. म्हणजे ठीक आहे, त्यांचा कल जरी तिकडा असला तरी काही मुलं जी लहान वयात त्यांना शिक्षणाचा जास्त मारा त्यांच्यावर शिका असं करण्यापेक्षा तिथे त्या मुलांना काय गोष्टी करून देता येतील. मग अंगणवाडीच्या दारात मी बघितलं गुडघाभर पर्यंत गवत आलेलं होतं, उगवलेलं. म्हणजे मी अशी बघूच शकलं नाही मी की हे अशी कशी काय परिस्थिती. मग लहान मुलांना काय हवं असतं, सुशोभीकरण त्या परिसराचं, जिथं ते 1 तास 2 तास जाऊन नक्कीच. मग त्यांना खेळण्यासाठी 1-4 खेळणी असतील म्हणा, किंवा त्यांना आवडणारे असे स्टॅच्यू असतील म्हणा, वेगवेगळ्या कलरचे पुतळे असतील, अशा काही ज्या गोष्टी त्यांना आकर्षित करतील, या गोष्टी तिथं असणं गरजेचं आहे. हे बदल झाले पाहिजेत. बऱ्याच बायकांच्या तक्रारी की आमच्या दारातून सगळ्या गावाचं पाणी येतं आणि आमच्या दारातून जातं, आणि मी ते पाहिलेलं आहे डोळ्यातून. गटारांची समस्या आहे, ते आहे. आणि सगळ्यात मोठी या राजकारणाची ह्याच्यामध्ये येण्यासाठी मी निवडलेला म्हणजे हा निवडण्यासाठीचं माझं कारण हे आहे की हल्ली जे काही चाललंय मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत अत्यंत असुरक्षित वातावरण, खूप असुरक्षित आहे. महिला सुरक्षित नाही आहे, कुठेच सुरक्षित नाही आहे. आपण असं म्हणू शकत नाही की 100% पुरुष खराब आहेत, पण
आता मध्ये झालेला साताऱ्यातला किस्सा घ्या तुम्ही, बरोबर. अजून एक किस्सा झाला तो 2.5-3 वर्षाच्या Yes, मुलीचा, yes, yes. ते घ्या तुम्ही. म्हणजे 3 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतची का असेना पण महिला सुरक्षित नाहीये. नाहीये. तर मला Definitely. ते पहिल्यांदा करायचं आहे की कशा मुली सुरक्षित होतील. म्हणजे मुलगी घरातनं निघून शाळेत गेल्यानंतर ती बाहेरून घरात येईपर्यंत आई वडिलांच्या जीवाला घोर असतो. हो अगदीच. नक्कीच. मग त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल हा माझा पर्पज असेल मेन म्हणजे. मग त्यासाठी मला मुलींसाठी काही जुडो कराटे याच्यासाठी काही सेल्फ डिफेन्स तुम्हाला सुरू करायचं, त्यांना सेल्फ डिफेन्स ते सुरू करायचं आहे. स्वतःचं संरक्षण त्या कसं करू शकतील यासाठी मला काम करायचं आहे. अच्छा, आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला शिक्षणाबद्दलचं काम करायचं आहे, मुलींच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला उपाययोजना त्यामध्ये करायच्या आहेत, हे तुम्ही नक्कीच करू शकाल. मला त्याच्याबद्दल मी शुभेच्छाच देईन त्यांना तुम्हाला. पण मी पुढे जाईन. निवडणूक म्हटली की जसे मतदार महत्त्वाचे असतात तसंच राजकीय पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो, किंबहुना तो फार महत्त्वाचा असतो. बरोबर, नक्की. राजकीय पक्ष म्हणून सोनाली सावंत, राहुल सावंत कुणाकडे बघतायत, कुठल्या पक्षाकडे बघतायत? मी आता जी काही कामं सांगितलीत की मला ही कामं करायची आहेत, हे सगळं माझं ध्येय आहे पुढे जाऊन राजकारणात उतरून. जसं की म्हटलं तुम्ही मगाशी पैसा आहे, सगळं आहे. हो नक्कीच आहे, पैसा आहे आमच्याकडे. आम्ही तो आमच्या कष्टाने कमवलेला पैसा आहे आणि कष्टाने कमवलेला पैसा कधीही मर्यादित असतो. बरोबर. जो पैसा फक्त आमचा आणि आमच्या कुटुंबाचं चालवू शकतो. बरोबर. पण आम्हाला जर काही करायचं असेल तर हे राजकारणामध्ये यावं लागेल. राजकारणामध्ये काय यावं लागेल तर इथं निधी आहेत, सरकारी योजना आहेत ज्या आम्ही घेऊन लोकांसाठी काम करू शकतो, त्या वापरू शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी जो कोणता पक्ष आम्ही त्या केपेबल आहोत असं आम्हाला ठरवेल त्यांच्यासोबत आम्ही काम करायला तयार आहोत. मॅडम, राजकारण म्हटलं की टक्केवारी आली, कमिशनखोरी आली, भ्रष्टाचार आला, म्हणजे लोक असंच याच नजरेने बघतात आणि ते होत आहे आपल्याला माहिती आहे. आता लोकांचा असा प्रश्न आहे की मग सावंत कुटुंबीय हे जर आहेत, त्यांनी मिळवलेलं आहे, त्यांच्या स्वकष्टाने मिळवलेलं आहे, संपत्ती आहे, आज व्यवसाय आहे, मग राजकारणात का ते येत आहेत? नक्कीच. जसं मगाशी मी सांगितलं आमच्याकडे आहे सगळं, जेवढे पैसे आहेत ते आम्ही कष्टाने कमवलेले आहेत. राजकारणामध्ये येणं कुठंतरी 10%, 20% कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवणं, ते मिळवणं आणि मग ते आमच्या संसाराला परत लावणं, हे आम्हाला नकोच आहे. कारण तुम्ही ऑलरेडी सांगितले आमच्याकडे पैसा भरपूर आहे, तर परत तो पैसा मिळवायची आम्हाला काहीच गरज नाही. जे काम करायचं आहे, जे लोकांच्या हक्काचं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि जिथं कुठं ते पोहोचवायला जाणार तिथं आम्ही स्वतः आमच्या गाडीत तेल घालून जाणार, हे मात्र नक्की. स्वतः आमच्या पैशाने आमच्या गाडीत तेल घालणार, पदरमोड करायला तयार आहे. कारण ऑलरेडी आमच्याकडे पैसा आहे असं लोकांनीही सांगितलंय आणि आम्हीही म्हणतो. आपण आता निर्णय घेतलात राजकारणात येण्याचा, जिल्हा परिषदेला तुम्ही उभ्या ठाकलेले आहात. भादोले मतदारसंघ का निवडला? जसं की आता गेले 6 वर्ष झालं आमचं हे हॉटेल सातबारा इथं किनी टोल नाक्याजवळ आहे. आणि इथून मग माझ्या मतदारसंघातली, भादोले मतदारसंघातली जी काही गावं आहेत, मग ते टोप असेल, अंबप असेल, अंबपवाडी, पाडळी, मनपाडळे, वाठार असेल आणि भादोले असेल, ही जी काही गावं आहेत, कासारवाडी असेल, ही इथून माझ्या हॉटेलच्या इथून फक्त 10-10 मिनिटाच्या अंतरावरची गावं आहेत. मग मी माझ्या ह्या हॉटेलच्या कामानिमित्त सकाळी 11 वाजता इथे येते, तर रात्री 10 वाजेपर्यंत इथं असते. तर इथल्या लोकांशी माझा तेवढा संपर्क आहे की मी 10 मिनिटात त्यांच्याजवळ पोहोचू शकते. मग त्यांचं चांगलं काम असो किंवा वाईट काम असो, संपर्क आहे एवढा, नक्कीच करू शकते मी संपर्क तो. किंवा लोकांनाही माझ्यापर्यंत जर पोहोचायचं आहे अर्जंटली तर ते इथं माझ्याशी येऊ शकतात. त्यांच्या काही अडचणी असतील, चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी असतील, लोक मला इथं कनेक्ट होऊ शकतात. आणि हे करत असताना याच आजूबाजूच्या गावातल्या महिला असतील किंवा मुलं असतील माझ्याकडे कामाला आहेत, तर त्यांना बघून त्यांनी जे त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत, त्यांच्या गावातल्या अडचणी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे मला असं वाटलं की बाबा आपण व्यवसाय आणि ते काम हे दोन्ही एकत्र जर इथं असं या पद्धतीने मॅनेज करू शकतोय तर काय हरकत आहे हा मतदारसंघ निवडायला. मी यात एक उपप्रश्न विचारेन की भादोले मतदारसंघामध्ये तुम्ही जे व्हिजन बघताय की तिथे रोजगार निर्मिती करता येणं शक्य आहे, ती खरंच करता येणं शक्य आहे? तुम्ही ती कशी कराल? नक्कीच. महाराष्ट्रभर फिरत असताना मी आमच्या हॉटेलच्या निमित्तानंच नाही, बरेच अजून गोष्टी असतात, त्याच निमित्तानं फिरत असताना खूप सारे व्यवसाय बघितलेले आहेत जे की असे आहेत की आता आपल्याकडे असणाऱ्या महिला करू शकतात, युवा वर्ग करू शकतो, त्या व्यवसायामध्ये पडू शकतो. म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला असं म्हणता येईल. पण ते करण्यासाठी मला प्रशासनाची गरज आहे. लोकांना सोबत घेऊन काम करायचं असेल तर कुठलं तरी पद असणं माझ्याकडे गरजेचं आहे. सत्तेशिवाय आपण करू शकत नाही, सत्तेशिवाय करू शकत नाही. आणि हे जर मला करायचं असेल तर नक्कीच मला कोणतं तरी पद पाहिजे, सत्ता पाहिजे माझ्याकडे. म्हणून मी यासाठी करत आहे. रील्सच्या माध्यमातून सावंत दाम्पत्य महाराष्ट्रभर पोहोचलंय. म्हणजे आपण बघतो तुमचे व्ह्यूज आणि तुमचे शेअरिंग अगदी फास्ट असतं.
जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभारणार आहात तेव्हा भादोले चर्चेत येणार आहे महाराष्ट्रभरामध्ये. अगदी म्हणजे तुमची चर्चा होणार की 7-12च्या सोनाली सावंत या भादोलेच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत निवडणुकीच्या. काय वाटतं या गोष्टीबद्दल तुम्हाला? म्हणजे नक्कीच या गोष्टीचं मला कधी कधी खूप प्रेशर येतं. म्हणजे असं अच्छा. की आता जवळजवळ माझे सोशल मीडियावरती 7 लाख समथिंग फॉलोअर्स आहेत. तर इतकी लोक मला बघतात आणि ज्या लोकांना भादोले हे गाव माहित नाही ती ही लोक कुठून कुठून खानदेश वगैरे इकडून ते कमेंट येतात. त्यामुळे माझी जबाबदारी नक्कीच कुठेतरी वाढते की मी जर उभी राहिले आणि ह्या भादोले मतदारसंघातून निवडून आलेच कर्मधर्म सहयोगानं तर माझी जबाबदारी ही फार मोठी असणार आहे. कारण माझ्यामुळे फक्त तालुका किंवा जिल्हा नाही तर अख्खा महाराष्ट्र हा भादोले गावाला ओळखणार आहे, भादोले मतदारसंघाला ओळखणार आहे. त्यामुळं माझी जबाबदारी ही नक्कीच वाढते. आणि असं करत असताना एक गोष्ट आहे की मला तिथं काय काम करायचं आहे आणि जे काम मी करणार ते चांगलं आणि चांगल्याच असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, जे की पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे, पोहोचणार आहे. यासाठी हा निर्णय जो घेतलाय आम्ही राजकारणामध्ये येण्याचा किंवा जिल्हा परिषदेत लढवण्याचा तर दोघांनीही खूप शांततेत आणि विचारपूर्वक घेतलेला आहे. खूप जास्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सावंत कुटुंबाची सामाजिक बांधिलकी बघितलेली. मला वाटतं तुम्ही काहीतरी उपक्रम राबवला होता की मूर्ती दान केल्यानंतर काहीतरी तुम्ही सूट दिली होती. बरोबर. काय उपक्रम होता नेमका तो? त्यावेळेस कसं होतं की म्हणजे अवस्था बघू वाटायची नाही की लोक गणपती घ्यायचे आणि कुठेही आपली नदी दिसेल खण दिसेल तिथं न्यायचं विसर्जन करायचं. त्यामुळं मग ते होणारं पाणी तुंबणार, मग त्यातनं रोगराई पसरणार, हे सगळ्या गोष्टी ज्या चालू होत्या ना तेव्हा आपण एक आव्हान केलेलं जनतेला की तुमच्या मूर्ती इकडं आमच्याकडे आणून तुम्ही विसर्जन करा किंवा हे करा, दान करा, मूर्ती दान करा. तर बऱ्यापैकी सुरुवातीला आम्हाला एक काहीतरी 100 काहीतरी मूर्त्या जमल्या पहिल्या वेळेस आमच्या. मग त्यानंतर दुसऱ्या वेळेस आम्ही जेव्हा हे ठेवलं तेव्हा आम्ही एक त्याच्यामुळे म्हणतात ना जसं की लहान मुलाला चॉकलेट दाखवल्यानंतर ते रडायचं गप्प बसतंय तशा पद्धतीनं आम्ही तुम्ही आमच्याकडे मूर्ती दान करा आणि जेवणावरती तुम्ही 25% 50% जी काय आहे ते आपण ठेवलं होतं त्यावेळेस ती सूट मिळवा. सूट दिली होती. सूट दिली होती. त्यावेळेस आपल्याकडे 10,000 मूर्त्या दान केल्या होत्या. 10,000. मग त्यामुळे ती कुठेतरी थोड्या प्रमाणात का असे ना पण आपण प्रदूषण थांबवलं, जनजागृती झाली थोड्या प्रमाणात. म्हणजे लोकांनी त्या गोष्टीला छान प्रतिसाद दिला आणि ते तेवढ्या प्रमाणात तरी आम्ही करू शकलो. तुमचा अजून एका मला उपक्रमाचं फार कौतुक आहे. म्हणजे राहुल सावंत आणि सोनाली सावंत ही दोन्ही कुटुंब म्हणजे तुमची मूळची दोन्ही कुटुंब ही शेतकरी आणि जवान यांच्याशी संबंधित आहे. म्हणून तुम्हाला शेतकरी आणि जवानांबद्दल प्रचंड प्रेम आहे. तुम्ही सूट देता त्यांना शेतकऱ्यांना आणि जवानांना. बरोबर. म्हणजे जसं आपलं 7-12 हॉटेल चालू झाले म्हणजे नावच आपलं असं आहे 7-12 की जे कुठेतरी शेतकऱ्याशी संबंधित आहे. आणि शेतकरी म्हणजे जय जवान जय किसान हे जे आपलं ब्रीद वाक्यच आहे. तर ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती आपण 2 टाइम 3 टाइम पोट भरून खातोय आणि ज्या जवानाच्या जीवावरती रात्री ढाराढोर झोपतोय आपण निवांत त्यांना आमच्या इथे आल्यानंतर कुठेतरी एक मानाचं स्थान असावं की शेतकरी. मग त्यासाठी आपण काय ठेवलं, शेतकऱ्यांनी इथं आल्यानंतर फक्त त्यांच्या नावाचा 7-12 दाखवायचा की तो 7-12 बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या थाळीवरती आपण 25% डिस्काउंट देतो. आणि जर जवान असेल तो फुल युनिफॉर्ममध्ये जर आपल्याकडे आला तर फ्रीमध्ये जेवण आहे पूर्णपणे. आणि जर त्यांनी त्यांचा ID दाखवलं तर त्यांनाही आपण 25% डिस्काउंट, जो महाराष्ट्रामध्ये कुठंच नाहीये. नक्की आपणच पहिल्यांदा केलं. महाराष्ट्रात अख्ख्या कुठेच नाहीये की तुम्हाला शेतकऱ्याला आणि जवानांना हॉटेलमध्ये. आपल्याकडे जे आता 8 वर्ष 9 वर्ष होत आले आपल्या हॉटेलला तेव्हापासून जे चालू आहे ते आतापर्यंत अजूनही ती सुरूच आहे योजना. अच्छा. हो. आता मी तुमच्या एका वेगळा म्हणजे हे सगळं सामाजिक तुमची बांधिलकी तुम्ही घेऊन जाताय. तुम्हाला लोकांच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे आणि ती घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय. आज तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करणार आहात. राजकारणाकडं सोनाली सावंत कशा बघतात? आज तुमची सगळीकडे फिरता, राजकारण तुम्ही बघता आणि माझं असं मत आहे की महिला राजकारण फार सक्षमपणे त्याचं स्पष्टीकरण करू शकतात. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे राजकारणाकडे जसं बाकीची लोक बघत असतील तिथं जाणे पैसा मिळणे म्हणजे एक आहे ते की सरपंच झालं की स्कॉर्पिओ घ्यायची, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला की फॉर्च्युनर घ्यायची किंवा मग आमदार झाला की डिफेंडर काढायची. आमच्याकडे तसं काय नाही. आमच्याकडे ऑलरेडी थार आहे, परत फॉर्च्युनर आहे, सगळं गाड्या आहे, घर आहे, सगळं आहे ऑलरेडी आपल्याकडे. आपल्याला तिथं जाऊन गाड्या घोडं काहीही घ्यायचं नाहीये. हा झाला भाग. बाबा राजकारणाकडे
बघण्याचा, की पैसे मिळवणे हा उद्देश आपला तिथे जाऊन नक्कीच नाही आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं की मला सगळेच कामं सगळेजणच करतात, नेते मंडळी, असं नाही की कोण करत नाही, काय करताच कामं सगळे, पण पर्टिक्युलरली मला महिलांसाठी काम करायचं आहे, जिथे की महिलांचं आरोग्य असेल, त्याचं संरक्षण असेल, त्या स्वतः कशा स्वावलंबी झाल्या पाहिजे, रोजगार निर्मिती कशी झाली पाहिजे त्यांना, ह्या गोष्टींच्यावर माझा जास्त कल असणार आहे. बऱ्याच महिला आरोग्याच्या बाबतीत त्यांचं असं आहे, आपल्या माता भगिनींचं, जिला तिच्या शरीरात काय चाललंय काय नाही काहीही माहित नसतं, तिचं ठरलेलं असतं सकाळी उठायचं आहे, आपल्याला शेणघाण काढायचंय, स्वयंपाक करायचंय, शेतात जायचंय, शेतात नाही यायचंय, परत स्वयंपाक करायचंय, घरातली लोक जेवायला घालायचे, त्यांनी झोपायचंय, हेच तिला माहित. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, जर बाईला सांगितलं ना उद्याच दुपारी तू 2 वाजता किंवा 3 वाजता मरणार आहेस, त्यावेळेस सुद्धा ती हीच म्हणेन, थांबा मी 4 भाकरी करते, आमटी करते, माझी घरातली जीव देत मग आणि मग मी मरते. म्हणजे इथपर्यंत आहे आपली माता भगिनी, तुमची आई असेल, माझी आई असेल, म्हणजे त्यांना घेणं देणंच पडलेलं नाही त्यांच्या शरीराचं काय आहे किंवा काय आहे, पूर्णपणे दुर्लक्ष करतात पूर्णपणे. पण मला माझ्या बांधवांना हे पण सांगायचं आहे, माझे जेवढे काही भाऊ आहेत त्यांना हे सांगायचं आहे की नक्कीच तुम्ही ही कामात असता, तुम्हाला त्यांची काळजी घ्यायला जमत नाही त्या वेळेनुसार, पण कुठेतरी ती जोपर्यंत आहे तोपर्यंत जो तुमच्या संसाराचा गाडा तो उभा आहे, तो उभा आहे. एकदा ती नसली ना मग तुमचं काहीही कितीही असू द्या तर त्याला हो काहीच अर्थ नाहीये, उपयोग नाहीये. त्यामुळे तिला कसं सक्षम, सुरक्षित आणि निरोगी ठेवता येईल हे बघितलं पाहिजे पहिला, आणि माझा कल इकडे जास्त ही प्रायोरिटी असणार आहे माझी. अच्छा, आपण जेव्हा आजूबाजूला बघतो जिल्हा परिषदेचं राजकारण असेल किंवा विधानसभेचं असेल, राजकारणात सगळीकडं महिलांना जेव्हा 50% आरक्षण लागू झालं आणि त्यानंतर महिला जेव्हा राजकारणामध्ये आल्या, महिलांना फक्त चेहरा म्हणून पुढे केलं जायचं, त्या बोलायच्या नाही. बऱ्याच उदाहरण आपण बघतोय, बोलत नाहीत, सभागृहात जाऊन शांत बसतात. खरं तर त्यांनी बोललं पाहिजे, त्यांची भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही कसं बघता त्या प्रतिमेमध्ये स्वतःला बघता की तुम्ही वेगळं एक तुमचं विजन घेऊन सभागृहात मांडायला जाणार आहात? ह्या सगळ्या गोष्टीत जर सिंहाचा वाटा म्हणाल तर आमच्या साहेबांचा, की त्यांना विश्वास आहे की मी जाऊ शकते आणि मी हे करू शकते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्टीत तू माझा आधार घेणं बंद कर, तुला माहिती आहे तू तेवढी सक्षम आहेस, तू करू शकतेस, तू तेवढी धाडशी आहेस आणि तू कर, जिथं नाही आहे तिथं मग मी आहेच, तुला वाटतंय बाबा इथं गरज आहे तिथं मी आहेच. पण मला असं, आणि त्यांनी दिलेला जो आधार आहे ना, मग तो आधार भेटला, स्वातंत्र्य पण दिले. हो नक्की नक्की, तो आधार भेटला की मी पुढे जायला मोकळे असते. चला यांचा विश्वास आहे ना, मग मी हे करू शकते, हे भेटतं मला. आणि हे करत असताना जेव्हा मी आता गेले 10-12 दिवस झालं फिरतीये मतदारसंघामध्ये, भादोली मतदारसंघामध्ये, तेव्हा गावोगावी फिरत असताना माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कालच एक वयस्कर आजी होत्या, त्यांचं वय असेल 70-75च्या दरम्यान असेल, मुलगा नाही आहे त्यांचा, कुठेतरी बाहेरगावी असतो आणि त्या एकट्याच राहतात. मी समोर गेल्या गेल्या त्या मला म्हटल्या, हां आला तुम्ही, काय करणार आमच्यासाठी तुम्ही, असं म्हटलं. मी म्हटलं आजी तुम्हाला पेन्शन सुरू नाही आहे का, कोण देतंय आम्हाला पेन्शन? म्हणजे ही खूप गोष्ट म्हणायला लागली माझ्या, की म्हणजे त्या आजीनं जगायचं. आता तिच्या अंगात तेवढं बळ नाही की ती काहीतरी काम करेल, किंवा मी जे म्हणते ना आता सांगते की मी हे रोजगार निर्मिती करणार, हे करणार, पण ती आजी तिथे येऊन काम नाही ना करू शकत. मला तिच्यासाठी वेगळी काहीतरी गोष्ट केली पाहिजे. त्यामुळे मग तिचा एक आधार असतो की बाबा हा महिन्याला एवढी आपल्याला ते पेन्शन आहे जी भेटणार, ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मग त्या लोकांच्यासाठी सुद्धा काम करायचंय. सभागृहात गेल्यानंतर, तिथं जाऊन बसल्यानंतर शांत बसण्यापेक्षा मी जेव्हा हे प्रश्न सगळे मी तिथे मांडेन, तेव्हा नक्कीच तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्हाला इतकं फेम आहे, हे आहे, ह्याच्या आधारे प्रशासनाला ही थोडीशी त्या गोष्टीचा दबाव किंवा भीती राहील, म्हणता येईल की बाबा यांच्याकडे एवढं फेम ऑलरेडी आहे, यांना किंवा काय, तर माझ्या थ्रू ती कामं खूप चांगल्या पद्धतीने होतील आणि ती मलाही करावी लागतील, तेवढी माझी जबाबदारी राहील. हा, तुमच्या फेमचा वापर तुम्ही प्रश्न मांडण्यासाठी करणार? नक्कीच करेन. कारण मी जे कुठलंही काम करेल ते माझ्या सोशल मीडियावरती असेल ते केलेलं, आणि ते चांगलं काम असेल जेणेकरून माझं बघून इतर लोकही असतील ती पण त्या पद्धतीनं कामं करतील. फक्त आपल्या मतदारसंघापुरतं नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नक्कीच. अरे त्या मॅडमने त्यांच्या मतदारसंघामध्ये असं काम केले, दुसऱ्या ठिकाणचे दुसऱ्या मतदारसंघातले लोक असतील ती सुद्धा हे बघतील, आपण हे असं वेगळं काहीतरी करूया. अशानं फक्त मतदारसंघ किंवा तालुका जिल्हा मोठा होण्यापेक्षा आणि सुधारण्यापेक्षा अख्खा महाराष्ट्र नक्कीच सुधारायला मदत होईल. नक्कीच. हे विजन अतिशय ग्रेट आहे असं मला वाटतंय. मी शेवटच्या प्रश्नाकडे जाईन. मुलाखतीच्या शेवटी माझा एक शेवटचा प्रश्न आहे. राजकारणामध्ये हा सगळा व्याप तुम्ही आता स्वीकारलेला आहे, तुम्ही फिरताय, लोकांच्या समस्या जाणून घेताय, ऑलरेडी तुम्ही एस्टॅब्लिश्ड व्यावसायिक आहात, बिझनेस विमेन आहात, इतका सगळा व्याप तुमचा सुरू असतो पाठीमागं.
तुम्हाला तरी तुम्हाला गरज वाटली की नाही अजून हा एक व्याप आपण वाढवून घेऊया, याच्या पाठीमागची काय मानसिकता आहे? जसं मी मगाशी सांगितलं, हा व्याप जो आहे तो माझा सेट झालेला आहे आणि हा व्याप बघत बघत नक्कीच मला माझ्यावरती विश्वास आहे की मी ते सुद्धा सांभाळू शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आणि एवढा आता 10-12 दिवसात फिरत असताना महिलांच्याकडून आलेली, मी माझं मोठेपणा सांगत नाही किंवा काय सांगत नाही, त्या मला समोर बघितल्या, व्हिडिओमध्ये तर सगळ्या जणीच बघतात, पण समोर बघितलं तुम्ही अशा कशा, म्हणजे तुम्ही अशा असाल असं वाटत नाही, अशा एकदम प्रश्नार्थक अशा बघतात त्या माझ्याकडे की तुम्ही अशा असाल असं वाटत नाही. म्हणजे त्या गोष्टीला मला कुठेतरी त्यांना सोबत माझ्या मैत्रिणी समजून घेऊन जाऊन काम करायचं आहे, ह्या पद्धतीने मला जायचंय पुढे. अच्छा, हो, तुम्ही तो प्रवास सुरू केला? नक्की सुरू केला. नक्कीच तुमच्या आणि आता थांबायचं नाही ही आमची टॅगलाईन आहे. आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही ही आमची टॅगलाईन आहे. तसंच आम्ही आता थांबणार पण नाहीये. नक्कीच तुमच्या या नव्या प्रवासाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो डिजिटल कोल्हापूरकडून, आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. गेले 3-4 दिवस झालं तुमचं चाललं होतं की आम्हाला वेळ पाहिजे, पण घरी घ्यायचं कुठं घ्यायचं असं चाललं होतं, त्यात शेवटी तुम्हाला इथंच यावं लागलं माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही आलो आणि हे बघून सगळं आम्हालाही प्रसन्न वाटलं. विजनरी लिडरशिप घेऊन तुम्ही जाताय पुढं, नक्कीच काम करा, आज ती गरज आहे. या होत्या माझ्याबरोबर 7/12 उद्योग समूहाच्या सर्वेसर्वा सोनाली सावंत. मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोललो, त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोललो, त्यांचे पार्टनर राहुल सावंत यांच्याबद्दल बोललो, सामाजिक जाणीवांबद्दल बोललो, मी त्यांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल बोललो, आणि मी त्यांच्या राजकीय त्यांनी आखलेल्या भवितव्याबद्दल सुद्धा बोललो. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. पुढच्या एका अनोख्या व्यक्तिमत्वाला घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. मॅडम धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.